तरी मी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत, तसेच सर्व मार्गदर्शक हितचिंतक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मराठवाडा म्युझिक सर्कल अँड रिसर्च फाउंडेशन औरंगाबाद यांच्या मार्फत पुनश्च स्वागत स्वागत स्वागत. आणि आता यानंतर आपण शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. दीपक ज्योति नमोस्तुते. असंच मराठी साहित्य शारदेला पडलेलं विलोभनीय सुंदर स्वप्न साकारताना मोलाचं मार्गदर्शन ज्यांचं लाभलं अशा पांचावले सरांबद्दल मला एक संस्कृत मधील सुभाषित आठवतं. आणि ते सुभाषित म्हणजे ज्ञानवानेव सुखावान ज्ञानवानेव सुखवान ज्ञानवाने जीवती ज्ञानवानेव बलवान तस्मात् ज्ञानोमय भव तस्मात् ज्ञानोमय भव. असंच एक कर्तृत्व असलेले ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत आणि अमेरिकेतील पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गंगाधर पानतावणे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत मी डॉक्टर गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी करावं. व्यक्तिमत्व पानतावणे सरांच्या बद्दल ओळख म्हणजे मराठीतील ज्येष्ठ समीक्षक व अस्मितादर्शक चळवळीचे प्रणेते. अस्मितादर्शक सारख्या व्यासपीठानं साहित्यिक प्रतिभेने महाराष्ट्रात ते करतात आहेत. या कौतुक सोहळ्याला आशीर्वादाची मोठी साथ देण्यासाठी आपल्या समोर उपस्थित असलेली आमची माऊली, जिच्याबद्दल कृष्णशालच आम्ही तिला म्हणतो आणि म्हणूनच मला आठवतं, हळूहळू रात्र वाढत गेली, वसुंधरेने जणू कृष्णशालच परिधान केली अशी कृष्णाजी ठोसर यांची पत्नी आपल्या 10 लेकरांचा रथ पुढे सरसावताना कधी सोसले चटके उन्हाचे तर कधी पावसाचे. अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला असताना काबाड कष्ट करून सर्वांना यशाच्या शिखरावर जिने पोहोचविले ती आमची माऊली. अशा माऊलीबद्दल बोलताना कवितेच्या ओळी मला का न आठवाव्यात? म्हणूनच कवितेच्या ओळीही मला आठवतात. आणि त्या कवितेच्या ओळी कोणत्या असतील बरं? सगळ्यांनाच माहीत आहे, पण तरीही मी सांगतो बरं. आई आहे जन्माची शिदोरी, आई आहे जन्माची शिदोरी, कधी सरतही नाही आणि कधी पुरतही नाही. म्हणून अशा या माऊलीला, तिचं नाव आहे अयोध्याबाई कृष्णाजी ठोसर, यांचा सत्कार करण्यासाठी मी आता आज आपल्याला लाभलेले जे अध्यक्ष आहेत अशा डॉक्टर पानतावणे सरांना मी विनंती करतो की त्यांनीही आमच्या या मातोश्रीचं या ठिकाणी स्वागत करावं आणि तिचा सत्कारही करावा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. या ठिकाणी विनंती करत आहे की त्या सर्व गाड्या की त्यांनी व्यासपीठावर यावं.
गाडे साहेब. तर ज्या वेळेला आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा ते आनंदाचेच आपल्याला दिसून येतो. डॉक्टर भागवत जावळे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हे स्वप्न सत्यात साकार झालेलं आणि हे सत्य साकार करत असताना आपण सत्य आणि स्वप्नांची गोष्ट ऐकलेली आहेच. आणि असंच सत्य आणि स्वप्नांची योग्य वेळी त्यांनी सांगड घालून आपला वर्दी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि सत्य आणि स्वप्नांची गोष्ट काय आहे बरं? उत्सुकता असेलच. एकदा सत्य आणि स्वप्न हे दोन्ही मित्र एकत्र येतात. पण मित्र असूनही ते इतके जो दोघांचीही अतिशय चांगली गट्टी असलेली मित्र पण एकत्र आल्याबरोबर भांडायला सुरुवात करतात. आणि सत्य म्हणतं मी श्रेष्ठ, स्वप्न म्हणतं मी श्रेष्ठ, सत्य म्हणतं मी श्रेष्ठ, स्वप्न म्हणतं मी श्रेष्ठ. आणि मात्र दोघांच्याही श्रेष्ठत्वामध्ये त्या ठिकाणी सत्य म्हणतं का म्हणून स्वप्न म्हणतं नाही. पण दोघांचाही इतका वाद कडाक्याचा झालेला असतो आणि त्या सत्यामध्ये आणि स्वप्नामध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी मात्र कुणीही आलेलं नसतं. त्यावेळी सत्य आणि स्वप्नांनी ठरवलं की आता मात्र इंद्रदेवाकडे जायचं. आणि इंद्रदेवाकडे जाण्यासाठी दोघेही सज्ज होतात. इंद्रदेवाकडे जातात आणि त्यावेळेला इंद्रदेव म्हणतात, वा शाब्बास, तुम्ही आणि इथे. त्याच वेळी खरंच सत्य म्हणतं, तुम्हीच सांगा इंद्रदेव, मी श्रेष्ठ की स्वप्न श्रेष्ठ? थांबा, काय म्हणून? काय म्हणून सत्य श्रेष्ठ? अरे मीच श्रेष्ठ, तुला काही कळत नाही? इंद्रदेव विचार करा. इंद्रदेवांनी विचार केला आणि सांगितलं, आल्या पावले खाली जा. सत्य खूप हुशार होतं. सत्य झटकन खाली येतं आणि आपले पाय जमिनीला घट्ट रोवतं. अडवलेले आहे आणि सांगितलेले आहे की मी आता विजयी होणार आणि सत्याच्या अगोदर जमिनीला पाय रोवणार. आणि दोघांचीही पराकाष्ठा चालू आहे. सत्य आपले हात उंच करत आहे, स्वप्न आपले पाय खाली करत करत येत आहे. आणि सत्याच्या हातांना स्पर्श झाला. त्याच वेळी सत्याला खूप आनंद झालेला होता. त्या आनंदाच्या क्षणात वर न बघता त्याने खाली बघितलं, स्वप्नाचे पाय जमिनीला लागलेत का नाही म्हणून. आणि त्या वेळेला त्याला दिसलं, नाही. वा, खूपच आनंदित आहे. झटकन वरती बघतो तर काय, स्वप्नाचे पाय. आणि स्वप्नाला तर अत्यानंद झालेला असतो. गगनातही आनंद मावेना असाच झालेला असतो. आणि त्याच वेळेला स्वप्न मात्र खाली न बघता पहिलं वरती बघतं की स्वप्नाचे हात लागलेत की नाही. पण त्यावेळी स्वप्नाचे हात वरती आकाशाला विणलेले नसतात. आणि त्या अत्यानंदातच तो खाली तर काय, आपले पाय सत्याच्या हातात आले. आणि खरंच माझ्या बांधवांनो, असं सत्य आणि स्वप्न यांचं ज्या वेळेला दोघांमध्येही भांडण होतं तेव्हा विचार करण्याची वेळ येते. आणि भावभावनांचं हे दडलेलं स्वप्न आमच्या मिलिंद साहेबांनी या ठिकाणी सत्यात उतरवण्याचं काम केलेलं आहे. ते एका काव्यसंग्रहामधून, आणि ज्या काव्यसंग्रहाचं नाव आहे वर्दी. खरंच असं मी त्यांना विनंती करतो. त्यांनी बदलत आहोत. या ठिकाणी प्रमुख वक्ते आलेले नाही म्हणून आम्ही प्रकाशन थोडं मी म्हटलं होतं. पण आता आम्ही या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन आपले अध्यक्ष आणि अविनाश डोळस सर यांच्या
तुमचे आशीर्वाद असल्यावर मग आम्ही केव्हाही, अगदी जसे एखादं फूल, सुगंधी फूल हे केव्हाही आपला सुगंध दरवळ. व्यासपीठावर आवर्जून उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक गंगाधरजी पाणतावणे सर, अविनाश डोळस सर, पंडित सर, अत्यंत धावपळीत प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले, त्यांचे दौरे गेले 2 दिवस आम्ही त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मागोवा घेत उपलब्ध, त्यांना खूप धावपळीत उपलब्ध ते झालेले आहेत. अतिशय व्यस्त कार्यक्रमात ते आपल्याला आपल्या प्रेमापोटी इथे आले, खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. कविता संग्रहाची जी कल्पना आहे, गेले 1-2 वर्षापासून मी सुरुवात केली होती आणि त्याचं आज मूर्त रूप आपल्यासमोर हा काव्यसंग्रह सादर करत आहे. मला कोण ओळखतो किंवा मला काय कविता येते, हा खरं तर मला त्यावेळी प्रश्न असायचा. आणि सरांनासुद्धा मी जेव्हा सर्वप्रथम भेटलो, काय लोक, काय कवी, काय साहित्यिक, हा विषय माझ्यासाठी तसा नवीनच. पण सरांना मी अतिशय घाबरत, थोडा संकोचत त्यांच्यासमोर गेलो. त्यांची सहृदयता आणि सामावून घेण्याची जी ती प्रचंड शक्ती आहे, तिनं थोडासा मी खुललो. त्यांनीही मला ओळखलं असावं कदाचित. थोडं बहुत मी काहीतरी थोडासा सामाजिक जाणीवेतनं बोललो किंवा काही कवितांच्या ओळी त्यांनी माझ्या ऐकल्या, कौतुक केलं, पाठीवरून हात ठेवला, आशीर्वाद दिले. ती मला खरं तर खूप मोठी पावती आहे. पोलीस खात्यात कविता कशी येते, कमी लोक आहेत. पोलीस अधिकारी मुंबईचे आहेत, काही मला वाटतं 5-6 लोक असतील जे पोलीस अधिकारी आणि पोलीसमध्ये काही ज्यांनी कविता केलेली आहे, कवितेचं सादरीकरण केलेलं आहे. आम्ही मुंबईत एक पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा एक फोरम तयार केला होता, पोलीस काव्य संमेलनाचा. आणि त्यातनं मग आम्ही मुंबईत काही कार्यक्रम 2004 साली 5 साली वगैरे केलेले आहेत. पोलिसी वातावरणात बालपण गेलेला. माझे वडीलही ब्रिटिश आमदारीमध्ये पोलीस होते. घरात तसं अगदी पूर्णतः पोलीसमय वातावरण. तरीही आम्ही कधी पोलीस प्रतिमेत, मी तरी व्यक्तिशः जास्त अडकलो नाही. 10 लेकरं आमचे पोलिसाच्या मुलासारखे वागले नाहीत. मुलासारखे याचा अर्थ असा की जनरली पोलिसांची मुलं शिक्षणाकडं आईवडिलांचं असलेलं दुर्लक्ष, त्यांना न वेळ देता येणं, त्यांच्या शिक्षणावर विशिष्ट असं खूप लक्ष देता येत नाही. त्यामुळे चांगले शिक्षणाचे मार्ग किंवा त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन हे मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये पोलीसमध्ये आम्ही 80 साली प्रवेश केला. कविता कुठंतरी डोकं काढतच असते, त्या पद्धतीनं ते हळूहळू असं काय कुठे संधी येईल त्यावेळी ही कविता होत गेलेली आहे. काही वेळा त्याचं सादरीकरणही थोडंसं पसंत झालं गेलं, लोकांनी ते पसंत केलं. खरा पिंड आपला हा संगीत काव्याचा आहे, किंवा त्यात ज्याला आपण थोडक्यात गाणी म्हणू. कवितेची रचना आता यासुद्धा काव्यसंग्रहामध्ये मी काही गाणी स्वरूपात काव्य सादर करतो आहे. असं हा जो प्रवास आहे याला कुठंतरी एक स्फूर्ती मिळावी असा जो प्रसंग आहे तो आजचा आहे, मोठा प्रसंग आहे.
निसर्ग हा सर्वप्रिय आहे. निसर्ग कोणाला आवडत नाही आणि त्यामुळे निसर्गावरही बऱ्याच कवितांचा माझा भर आहे. निसर्ग खरं तर पर्यावरणामध्ये आपण निसर्गावर खूप अन्याय करत आलेलो आहोत. पर्यावरणामध्ये कधीही आपण वृक्षतोड असेल किंवा पाण्याचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे त्याचा कितीतरी दुरुपयोग आपल्याकडनं होत येतो. त्यामुळं निसर्गाबद्दलही मी माझ्या कवितेमध्ये बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे. एकूणच एक कौटुंबिक पार्श्वभूमी, पोलीसमध्ये कधी बंदोबस्तामध्ये उभा, तर कधी कुठेतरी पोलीस कॉन्फरन्समध्ये असेल, अशा वेळीसुद्धा ही कविता एक विषय प्रशासनाचा, कुठेतरी सामाजिक व्यवस्थेचा, विषमतेचा असा होत गेलेली आहे. आईच्या संदर्भातही मी काही कविता केलेल्या आहेत. पोलिसाच्या संदर्भात, पोलिसाच्या जीवनपद्धतीवर, पोलिसाच्या दैनंदिन कारभारावर, त्याचं कामकाज कसं आहे त्या संदर्भातसुद्धा काही पोलीस कविता केलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानेच आज वर्दी या रूपात आपण काव्यसंग्रह प्रकाशित करत आहोत. एक दोन मला चांगल्या कविता यामधनं म्हणायच्या आहेत. त्या मी सरांच्या बोलल्यानंतर संगीतबद्ध चालीवर मी त्या सादर करण्याची अध्यक्षांची परवानगी घेऊन ती सादर करणार आहे.